सत्यशोधक समाजाच्या 43व्या राज्य अधिवेशनामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर गेल ऑम्वेट विचारमंचावर सत्यशोधकीय विचारांनी प्रेरित झालेल्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. भारतीय समाज हा परंपरा आणि परिवर्तन यांचा संगम आहे. या भारतवर्षामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर अशा अनेक कर्तबगार महिला होऊन गेल्या आहेत. एकीकडे त्यांच्या कर्तृत्वाचा आम्ही गौरव करतो, तर दुसरीकडे अजूनही स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार यांसारख्या समस्यांची झुंज देत आहोत. महात्मा फुल्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, स्त्री शिकली तर देशाची प्रगती होते. आणि यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातूनच सुरुवात केली आणि सावित्रीबाईंना अक्षरांची वाट दाखवली. याच पार्श्वभूमीवर आजचा विचार प्रवर्तक विषय आहे, भारतीय महिलांच्या प्रगती व पतनासाठी कोण जबाबदार. मी यासाठी माननीय प्राध्यापिका प्रतिभाताई अहिरे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे आणि आपले अध्यक्षस्थान भूषवावे. त्यानंतर मी संवादक ॲडव्होकेट वैशालीताई डोळस यांना आमंत्रित करते. रिंपलताई जाधव कल्याण, शायस्ता कादरी जमाते इस्लामे हिंद छत्रपती संभाजीनगर, आस्था खैरनार सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासक. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभाताई अहिरे यांचं स्वागत करण्यासाठी मी कांचनताई गादीकर यांना विनंती करते. तसेच आस्था खैरनार यांचे स्वागत करण्यासाठी डॉक्टर कुंदा धुळे त्यांना आमंत्रित करते. रिंपलताईचा महेर सर, मॅडमचं नाव काय? मंगेला मेहर यांचं नाव टाका. हां, मंगला मेहर, शायस्ता कादरी यांचं स्वागत करण्यासाठी. मॅडम नाही येत ना, मग आपण या लगेच तर रिकाम्या जागा बरं या. केलं लगेच आपल्याकडं काय तुमचं झालं. स्माइल प्लीज, स्माइल. वा, थँक्यू. इलेवन तोरला आला, तुमचा नंबर लागला बघा. मेहर सर आणि नंबर मारला. थँक्यू. टाळ्या वाजवा. वकील आहेत ना मला तसे कपडे घालायचे. हो, थोडक्यात स्त्री मुक्तीची तू नेता, दलितांची तू कैवारी, दाऊन प्रकाश ज्ञानाचा, झेलली संकटे तू सारी. सर्व पाहुण्यांना, अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तर थोडक्यात अनिताताई देवतकर आपल्याला प्रास्ताविक सादर करतील. नमस्कार. सत्यशोधक समाजाचे 43वे राज्य अधिवेशन आज औरंगाबाद नगरीत होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही हे अधिवेशन 3 वर्षापासून नाशिक आणि नगर आणि आता या 3ऱ्या अधिवेशनात आमची म्हणजे हजेरी आहे. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या देशाला स्वाभिमानाचा संस्कार देणाऱ्या मा जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पती निधनानंतरही राज्याचा
धैर्याने राज्यकारभार सांभाळणाऱ्या आमच्या अहिल्याबाई होळकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महान विभूतींनी या बहुजनांसाठी काम केले त्या सर्व महान विभूतींना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. सत्यशोधक समाजाच्या गेल ऑमेट विचार मंचावर भारतीय महिलांची प्रगती आणि पत्रासाठी कोण जबाबदार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय प्रतिभाताई आहेरे, ॲडव्होकेट वैशालीताई डोळस, रिंपल जाधव, शाइस्ता कादरी, आस्था खैरनार आणि जमलेले माझे सर्व सत्यशोधक समाज बांधव. सत्यशोधक चळवळ ही केवळ विचार मांडणारी नव्हे तर शोषण करणाऱ्या व्यवस्थेत उभी ठाकणारी संघर्षशील चळवळ आहे. भारतीय स्त्रियांच्या प्रगतीला आणि त्यांच्या सातत्याने होणाऱ्या पतनाला ब्राह्मणी मृत्यूसत्राक व्यवस्था थेट जबाबदारी आहे. हे सत्य स्वीकारल्याशिवाय कोणतीही स्त्रीमुक्ती शक्य नाही. मनुस्मृती आज कायद्याच्या पुस्तकात नसली तर ती घराघरात, कुटुंब व्यवस्थेत, धर्मात, सामाजिक व्यवहारात जिवंत आहे आणि त्याची सर्वात मोठी शिकार म्हणजे स्त्री आहे. मुलीच्या जन्मापासून भेदभावाला सुरुवात होती. शिक्षणाच्या बाबतीत मुलाला प्राधान्य आणि मुलीला दुय्यम स्थान दिले जाते. मुलगी उपवर झाली की तिच्या शिक्षणापेक्षा लग्नाची घाई केली जाते. जात, धर्म, उपजात आणि आर्थिक स्थिती पाहून लग्न ठरवली जातात. आजची लग्न संस्था ही माणसाच्या आयुष्याची नव्हे तर पैसा, प्रतिष्ठा, सत्तेची देवाणघेवाण बनली आहे. या सगळ्या प्रक्रियेत महात्मा फुले यांचा सत्यशोधक समतेचा विचार कुठेही आढळत नाही. समानता केवळ स्टेजवर आणि घोषणापुरती मर्यादित राहते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे स्त्रिया शिक्षित झाल्या तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्या कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या. मात्र दुर्दैवाने अनेक स्त्रियांचे विचार अजूनही मनुस्मृतींच्या चौकटीत अडकलेले आहे. पगार कमावणारी स्त्री ही अंधश्रद्धा, कर्मकांड आणि धार्मिक गुलामीत अडलेली आहे. तेव्हा प्रश्न उभा राहते की ही प्रगती की नव्या स्वरूपातली गुलामी? टी व्ही, मोबाईल, सोशल मीडिया आणि तथाकथित बुवाबाबींच्या माध्यमातून मनुस्मृतींचे संस्कार सातत्याने समाजावर लादले जात आहेत. या ब्राह्मणी प्रचार यंत्रणेला अनेक शिकलेल्या स्त्रियाही बळी पडत आहे. जातीय व्यवस्था स्त्रियांचे जगणे जातीनुसार ठरवते. त्यामुळे एखाद्या जातीतील स्त्रिया अन्याय झाला तर त्याच जातीतील लोकच रस्त्यावर उतरतात. समूह म्हणून स्त्रियांचा प्रश्न आजही मांडला जात नाही. राजकारणातही स्त्रियांना स्वतंत्र नेतृत्व म्हणून नाही तर पुरुषांच्या सावलीतच संधी दिली जाते. स्त्रियांच्या पतनाला जबाबदार असलेले घटक स्पष्ट आहेत. कुटुंब व्यवस्थेत जिवंत असलेली मनुस्मृती, स्त्रियांकडे पाहण्याची दुय्यम दृष्टी, पुरुषसत्ताक जाती व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार न स्वीकारणे. म्हणून आजही स्त्रिया अपेक्षित प्रमाणात प्रगतीच्या मार्गावर दिसत नाही. सत्यशोधक कार्यकर्त्यांनो, समानता ही फक्त भाषणापुरती, पुस्तकापुरती किंवा कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती स्वयंपाकघरातून संसदेपर्यंत प्रत्यक्ष आचरणात आली पाहिजे. विवेक, वैज्ञानिक दृष्टी, संघर्ष आणि बंडखोरी हे सत्यशोधक चळवळीचे खरे शस्त्र आहे. आपल्या देशाला लाभलेल्या महामानवांचा नुसता विचार वाचून नाही तर जगून लढून पुढे नेल्याशिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही आणि हा सत्यशोधक साहित्य संमेलनाचा खरा उद्देश आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजकांनी मला दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देते आणि सर्व पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करते. रूढीवादी प्रथा परंपरा मुक्त केले या शोषणातून, इतिहास मानव जातीचा घडविला अतुलनीय कार्यातून. आज आपण या संवादातून शोध घेणार आहोत की स्त्रीच्या पतनाला खरंच कोण जबाबदार आहेत. या प्रश्नाचे उत्तर हे एकरेषीय नाही. काहींच्या मते समाजव्यवस्था, तर काहींच्या मते कुटुंब आणि संस्कार, तर काही म्हणतात की शासन, कायदे आणि अंमलबजावणी अपुरी आहे. मग याच विषयावर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत रिंपलताई जाधव. सर्वांना जय सत्यशोधक. आज आपण इथे सत्यशोधक संघाचं 43वे राज्य अधिवेशनासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम आज मी आपल्या समस्त महिला वर्गांना ज्यांनी सोनेरी पहाट दाखवली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते व संवादाला सुरुवात करते. एक जरा घोषणा देऊया. जेव्हा कार्यक्रम सुरू होता, सांस्कृतिक कार्यक्रम, तेव्हा हॉल
खचाखच भरलेला होता. आता थोडी संख्या कमी झालेली आहे, पण काय हरकत नाही. जय ज्योती, जय ज्योती. आज आपल्या संवादाचा विषय आहे की भारतीय महिलांच्या प्रगतीला आणि पतनाला कोण जबाबदार आहे. तर हा विषय इथे या अधिवेशनात मांडण्याचा उद्देशच असा आहे की महिलांना खरा इतिहास हा समजला पाहिजे की आपली प्रगती आणि अधोगती का होते. आज आपण 21व्या शतकात आहे, वरवर आपल्याला वाटते अरे खूप आपण म्हणजे आधुनिक काळाकडे वाटचाल करतो आहे, खूप मॉडर्न झालेलो आहे, पण असं नाही आहे. आज महिलांनाच जाणीव नाही आहे की आपण गुलाम आहोत. आपल्याला मानसिक, वैचारिक, शारीरिक सगळ्या प्रकारची गुलामी आज महिला त्याच्यात जखडलेली आहे. तर बघा, पूर्ण जर प्राचीन काळ आपण बघितला तर महिला या स्वतः मातृसत्ताक होत्या. जसं आपल्याला माहीत आहे की शेतीचा शोध हा कोणी लावला, तर निऋती माईने लावलेला आहे. महिला या जल, जंगल, जमीन याच्या मालक होत्या. त्यांच्या हातात सर्व अधिकार होते. त्या स्वतः निर्णय घेऊ शकत होत्या. त्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत्या. पण कालांतराने त्यांच्या अधोगतीला सुरुवात कशी झाली, तर प्राचीन काळानंतर जर आपण बघितलं तर इवन गौतम बुद्धांच्या काळातसुद्धा त्यांनी महिला भिक्खुनी हा स्वतंत्र संघ उभारला आणि त्याच्यातसुद्धा महिलांनी प्रचाराचं कार्य केलेले. त्याच्यानंतर सम्राट अशोकांच्या काळातसुद्धा महिलांना समान अधिकार मिळाले, महिलांना स्वातंत्र्यसुद्धा होते. जर आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला, संघमित्रा हिला श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं. आणि असं होत असताना महिला जर इतक्या वरच्या लेवलला जर त्यांना स्वातंत्र्य होतं, म्हणजे त्यांचं जर आजच्या भाषेत बघितलं तर हाय स्टेटस होतं की त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होत्या. तर गुप्त काळामध्ये महिलांच्या जी अधोगती झाली त्याला सुरुवात झाली. त्या काळात जातीव्यवस्था आली, वर्णव्यवस्था आली आणि महिला पुन्हा कालांतराने गुलामीकडे वाटचाल होऊ लागली महिलांची. त्या काळात बालविवाह असतील, पडदा पद्धत असेल, त्याच्यानंतर सती जाणं असेल, या प्रथा सुरू झाल्या. आणि जर त्याच्या पुढचा कालखंड आपण बघितला तर 11व्या-12व्या शतकात जेव्हा संत परंपरा आली, अनेक क्रांतिकारी संत आपल्या भारतात होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी महिलांनासुद्धा समान म्हणजे संधी दिलेली आहे. महिलांकडे माणूस म्हणून बघा असं त्यांनी सांगितलं आहे. याच्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल संत बसवण्णा, त्याच्यानंतर संत कबीर यांनी आधी काय सांगितलं की तुम्ही स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघा, तिलासुद्धा स्वतंत्र, ती एक व्यक्तिमत्व आहे. ती स्त्री पुरुष हे नैसर्गिकदृष्ट्या नंतर आहे, पण सर्वात आधी ती काय आहे तर एक स्त्री आहे. त्याच्यानंतर चक्रधर स्वामी यांनी तर अतिशय वैज्ञानिक भाषेत सांगितलेलं आहे. जसं आज आपण म्हणतो, आजसुद्धा उच्च शिक्षित स्त्रिया, मी स्वतः एक शिक्षक आहे, आम्हीसुद्धा जेव्हा काम करतो शाळांमध्ये तर उच्च शिक्षित स्त्रियासुद्धा म्हणतात की आज मासिक पाळी आहे, मी मंदिरात जाऊ शकत नाही किंवा मी हे करू शकत नाही, या कार्यात सहभागी होऊ शकत नाही. तर त्या काळात चक्रधर स्वामींनी सांगितले की नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी हे जे आहे हे नैसर्गिक गोष्टी आहे, त्या अनैसर्गिक समजू नये. तर इतका विज्ञानवादी विचार त्या काळात स्त्रियांसाठी चक्रधर स्वामींनी सुद्धा मांडलेला आहे. त्याच्यानंतर संत जनाबाई असतील, सोयराबाई असतील, मुक्ताबाई असतील, तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई असतील, यांनीसुद्धा स्त्रियांसाठी अनेक अभंगांमधनं स्त्रियांना कशा प्रकारे आपण एक वैचारिक लेवल पुढे जाऊ शकतो हे सांगितले. आणि असं असताना पुढच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ आला, त्याच्या आधी ज्या आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ आहे तर त्यासुद्धा त्या काळात किती मोठ्या डिसिजन मेकर होत्या हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे इतिहासाच्या माध्यमातून. तर ज्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, जर त्यांचं नेतृत्व जर आपण बघितलं तर त्या एका वीराच्या मुलगी होत्या, एका वीराची बहीण होत्या, एका वीराची पत्नी होत्या, शिवाजी महाराजांच्या आई होत्या, संभाजीराजांच्या आई होत्या. इतक्या भूमिका त्यांनी एकाच कारकिर्दीमध्ये पार पाडल्या आहे की जर शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेवर जेव्हा जात असत तेव्हा ते कोणाचा सल्ला घेत असेल तर जिजाऊंचा. म्हणजे त्या काळातसुद्धा जिजाऊंनी आपल्या मुलामध्ये स्वराज्य जे निर्माण केलं पाहिजे, रयतेचं राज्य निर्माण केलं पाहिजे, तर याच्या जे संकल्पिका होत्या किंवा याचा जो पाया, याचे जे संस्कार हे कोणी मांडले तर या राजमाता जिजाऊंनी मांडले. आणि शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा स्त्रियांना अतिशय सन्मानाची वागणूक होती की
शत्रूची स्त्री जरी असेल तरी तिचा आदर सत्कार किंवा तिचा योग्य तो सन्मान शिवाजी महाराजांनी केलेला आहे. त्यानंतर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा स्त्री गुलामगिरीकडे वाटचाल करू लागली. जसं पेशवाई आली आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्त्रिया जाऊ द्या, पण एक माणूससुद्धा, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारसुद्धा नाकारला गेला. त्या काळात स्त्रीचं जगणं किती मुश्किल असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि अशा काळात 1818 नंतर जेव्हा इंग्रज राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली, त्या काळात एका क्रांतीसूर्याचा म्हणजे महात्मा फुलेंचा जन्म झाला. आणि महात्मा फुलेंनासुद्धा स्वतः जातीव्यवस्थेचे इतके प्रचंड चटके बसलेले आहे की त्यांना समजलं की सर्व जातीव्यवस्थेचं किंवा आपल्यावर जे अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, याचं मूळ काय आहे तर अविद्या आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या शिक्षणात अनेक अडथळे येऊनसुद्धा शिक्षण पूर्ण केलं. आणि महात्मा फुलेंनी सांगितलं की या देशाच्या किंवा या समाजाच्या 50% लोकसंख्या जर स्त्रिया असतील, जैविकदृष्ट्या जर ते इतके मोठ्या आपल्या समाजाचा हिस्सा असतील, तर त्यांना जर अशिक्षित ठेवलं, अनपढ ठेवलं, तर या देशाला अर्धांगवायूचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाची पहाट स्वतःच्या घरातनं सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने त्या काळापासून तर आजपर्यंत आपल्याला शिक्षणाचा अधिकार केवळ महात्मा फुलेंमुळे मिळालेला आहे. त्यानंतर आज जर आपण बघितलं की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, जे महापुरुष असतील, महानायिका असतील, त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जे आल अपेष्ट सहन केला आणि ज्याच्यामुळे आज आपण उच्च पदांवर आहोत, आज आपण स्वतःच्या पायावर उभा आहोत समस्त महिला. पण याची आपल्या महिलांना आजही जाणीव नाही. तर महिलांना आज असं वाटते की आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला नोकरी आहे, तर आम्ही स्वतंत्र आहेत, असं नाही आहे. आजही अनेक घरांमध्ये महिलांना डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य नाही. फक्त महिलांना साड्या, दागिने, काय वस्तू घेऊन दिल्या म्हणजे ती स्वातंत्र्य असं त्याचा अर्थ होतो का तर नाही. महिलांनासुद्धा वैचारिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. यासाठी स्वतः महिलांनी विचार केला पाहिजे. महिलांनी हे समजलं पाहिजे की आपण वाचन केलं पाहिजे. बघा, सावित्रीबाई फुलेंची जी विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे, सावित्रीबाईंच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीकडनं आपण काय शिकायला पाहिजे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जे शिक्षण दिलं तर ते केवळ साक्षर करण्यासाठी नव्हतं, तर मानवी मूल्यांचा पुरस्कार कसा केला जाईल किंवा प्रश्न व्यवस्थेला कसे विचारू शकतो, हे 4थीची एक जी विद्यार्थिनी होती ती मुक्ता साळवे की जी व्यवस्थेला प्रश्न विचारते. तर आज ज्या आपल्या महिला आहे त्यांनी तर्कसंगत विचार केला पाहिजे, त्यांनी सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घेतला पाहिजे. आणि बघा, जर आपल्याला उद्याची सावित्री घडवायची असेल, उद्याचा जर सशक्त समाज घडवायचा असेल, तर आज आपल्याला स्वतः सावित्रीसारखं कणखर व्हावं लागेल, सावित्रीसारखं चिकित्सक दृष्टीने विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाचं एक मी सांगू इच्छिते, आधी तुम्ही स्त्रीकडे एक म्हणजे माणूस म्हणून बघा, तुमच्या आईकडे सुद्धा आधी एक बाई म्हणून बघा. तिला घरातून आपण सन्मान द्यायला सुरुवात केली तरच हे शक्य होणार आहे. आज आपण बघतो, आता मॅडमनी सांगितलं, देवतकर मॅडमनी, की आज आपल्या महिला कॅबिनेटपर्यंत सुद्धा आहे, पण वरच्या लेवलला आजही स्त्रिया निर्णय घेऊ शकत नाही. राजकीय लेवलला निर्णयसुद्धा दुसऱ्यांच्या हातात आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची पुन्हा एकदा गरज आलेली आहे. अजून मी एक इथे उदाहरण देऊ इच्छिते की जेव्हा आपल्याला एखादी महिला भेटते किंवा असं नातेवाईकांमध्ये, लग्नामध्ये किंवा कुठेही, तर आपण तिला काय विचारतो, काय गं बाई तुझा नवरा काय करतो. म्हणजे आपण त्या स्त्रीला असं कधीच विचारत नाही तुझं शिक्षण किती झालं आहे, तू काय करते, तुझं शिक्षण अपूर्ण राहिलं का काय कारणामुळे, किंवा तुला संधी मिळाली नाही का, किंवा तुझा काही छंद आहे का. आपण असं विचारत नाही. आपण काय विचारतो, काय गं तुझा नवरा काय करतो, तुला मुलं किती. म्हणजे याच्यावरनं आज आपण सुद्धा स्त्रियांचं मोजमाप करत आहोत. कारण की ही स्त्रियांची जी स्टिरियोटाईप म्हणजे साचेबंद ही जी इमेज करून ठेवलेली ही आता आपल्याला ब्रेक करायची. आणि त्यासाठी आपण समस्त महिला वर्गाने नुसतं आपण शिकलो, स्वतःच्या पायावर उभं राहिलो, आपल्याकडे पैसा आला म्हणजे आपण खूप सुबत्ता आहे, म्हणजे आपण काय बोलता ते स्वातंत्र्य आहे, असं नाही आहे. तर आपल्याला स्वतः तर्कविवेक बुद्धीने त्याकडे बघावं लागणार आहे. त्या आपल्या ज्या
ज्या वेगवेगळ्या आपल्याकडे ज्या बेड्या टाकलेल्या आहे आपल्या याच्यात, मानसिक, सामाजिक असेल, आर्थिक असेल, त्याच्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. कारण की आजची शिकलेली स्त्रीसुद्धा, किती शिकलेल्या स्त्रिया की ज्या म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करतात, सर्व सावित्रीबाईंच्या स्टेजवर वगैरे म्हणजे भाषणं करतात, पण त्यासुद्धा वेळ आली की कर्मकांड फॉलो करतात. हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे. तर नुसतं आपल्या आजीने सांगितलं, आपल्या आईने सांगितलं असं फॉलो न करता नक्की याच्यामागे कारण काय आहे, नेमकं आपल्याला गुलाम बनवण्याचं हे एक पद्धतशीर षडयंत्र चालू आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आणि जसं खैरनार सर नेहमी सांगतात की व्हॉट्सअप खेळण्यापेक्षा आपण स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर काम केलं पाहिजे आणि स्वतः वाचन केलं पाहिजे. आपण वाचलं, नोट्स काढल्या तर आपल्याला आपला खराखुरा इतिहास कळणार आहे. आणि गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय त्याला आपला प्रगती किंवा आपला उद्धार करता येणार नाही असं मला वाटतं. तर आपण आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त सर्व इथे पुरुष असतील, महिला असतील, त्यांनी एक हे घेऊया, पण घेऊया की आपण सजग होऊया, विवेकवादी होऊया, तर्कशील होऊया आणि खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी बनूया. इथे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. जय सत्यशोधक, जय संविधान, जय भारत. धन्यवाद रिंपलताई जाधव. आम्ही नक्कीच आमचं वाचन वाढवू आणि पूर्वीच्या काळी जशा स्त्रिया शूरवीर होत्या, वीरांगणा होत्या, अभ्यासू होत्या, त्याप्रमाणे आम्हीही होण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. क्रांतिज्योती सावित्री तू, महिलांची मुक्तीदाता, झिजविलेस आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणाकरिता. आजच्या चर्चेत आपल्याला स्त्रियांच्या प्रगतीला चालना देणारे घटक कोणते आहेत आणि त्यांच्या पतनास कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, या दोन्ही बाजू समजून घ्यायच्या आहेत व त्यासाठी मी शायस्ताताई कादरी यांना या विषयावर प्रकाश टाकावा ही विनंती करते. माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि सत्यशोधक समाजाच्या पूर्ण कारकून यांना मी सर्वात प्रथम अस्सलाम वालेकुम म्हणते. आणि या सलामचा अर्थ असा आहे की तुमच्या सर्वांवर शांती नांदो. या चांगल्या आणि सुखद आशीर्वादासोबत मी सुरुवात करणार आहे. की आपण पाहतो की भारतीय महिलांच्या प्रगती व पतनासाठी कोण जबाबदार, कोण जिम्मेदार, यासाठी आपण पाहिलं पाहिजे की आज या सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावर उभं राहून बोलताना माझ्या मनात भीती वाटत नाही आहे, कारण सत्याला भीती नसते. आणि मी आज इथे उभी आहे म्हणून मी एक मुस्लिम स्त्री म्हणून पण लगेच मी कोणालाही समर्थन करायला आलेली नाही आहे आणि मी कोणावर आरोप करायलाही आलेली नाही आहे. मी फक्त सत्य शोधायला आलेली आहे. आणि सत्यशोधक समाज जो आहे, या समाजाने मला हे शिकवलेलं आहे की सत्य कोणाचं मक्तेदारी नसते. आणि सत्यशोधक समाज आणि स्त्रीचा प्रश्न आपण पाहिला तर महात्मा ज्योतिबा फुले आणि यांनी काय शिकवलेलं आहे, समाजाला काय शिकवलेलं आहे, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रश्न विचारा आणि भीती जुगारा. या गोष्टी पण आपण विचार करायला पाहिजे की सावित्रीबाई फुले ज्यांच्या अंगावर दगड पडले, दगडांनी मारलं, त्यांचे अपमान केले, पण त्यांच्या हातातून शिक्षणाची पाटी खाली पडलेली नाही. तर हे पाहायला पाहिजे की स्त्रीला शिकवणं सुरू केलं पण तिला माणूस म्हणून स्वीकारलं का, याकडे पण आपलं लक्ष. आता मॅडमने पण फार चांगले पॉईंट्स काढलेले होते, तर त्या पॉईंट मी म्हणजे वगळते, कारण तेच वेळोवेळी आपल्याला वेळ जाईल, त्याच्यासाठी मी त्याच्यानंतर सांगेल की आपण पाहतो की महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले, तर यांच्या विचारांचे जे वंच आहेत, जे विचार आहेत ते आपण आत्मसात करायला पाहिजे. नुसतं आपण फुलं वाहून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण करायला पाहिजे तर आहे, परंतु त्यांचे विचार जे आहेत ते आपण आत्मसात करायला पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी पण फार काही आपल्याला कायदा दिलेला आहे आणि त्या संविधानामुळेच मी इथे उभी आहे आणि या संविधानामुळेच आपल्याला इथे सर्व काही करता येते. आपण हे पाहतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी इस्लामबद्दल पण सांगितलेलं आहे की त्यांचे विचार
विचार जे होते फार महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग होता. ते फार कमी लोकांना माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी इस्लामचा अभ्यास केलेला होता आणि ते म्हणाले होते की इस्लाममध्ये जन्मधारित श्रेष्ठता नाही, म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक नाही आहे आणि सर्व माणसं समान आहे. ही कल्पना क्रांतिकारी आहे आणि फुले यांना इस्लामविषयी आवडलेली गोष्ट हीच आहे की जात नाही, कर्मकांड नाही आणि माणसाला माणूस मानण्याची स्पष्ट भूमिका जी आहे. आज जर ते आपण पाहतो की आज जर फुले जिवंत असते तर कदाचित ते म्हणाले असते की धर्मापेक्षा धोकादायक असते आणि धर्माच्या नावावर माणसावर होणारा अन्याय आहे. तर आपण पहा की त्यांनी सांगितलेलं आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्त्रीला त्यांनी त्या काळी म्हणजे 1450 वर्षापूर्वी त्यांनी स्त्रीला जन्माला म्हणजे जन्माचा हक्क दिलेला आहे. त्या काळी काय होत होतं, मुलगी जन्माला आली की तिला गाडून टाकत होते. तर असं आपण पाहतो त्या काळी होत होतं. आज आपली टेक्नॉलॉजी फार चांगली झालेली आहे. आज असं वाटतं की मुलगी आहे तर आपण तिला पोटातच मारून टाकतो. आता स्त्री भ्रूण हत्या ही पण काय आहे, ही काय चांगली गोष्ट आहे का, याबद्दल पण विचार करायला पाहिजे. आता ते पाहो की पैगंबराबद्दल माझं बोलणं हे कर्तव्य फक्त असंच समजते मी की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्या काळात सांगितले की स्त्रिया तुमच्या बरोबरीच्या आहेत, म्हणजे बरोबरीच्या आहेत, तिथे काही कमी जास्त नाही आहे. स्त्रीला हक्क पण तितकाच आहे. एवढंच नाही म्हणजे शिक्षणाचा हक्क तर आहेच आणि त्याच्यानंतर तिला लग्नाचा कोणता पती निवडावा हे पण तिला हक्क आहे आणि तिच्या वारशामध्ये आईवडिलांच्या वारशामध्ये तिला हक्क आहे आणि नवऱ्याच्या वारशामध्ये पण तिला हक्क आहे. ज्याचं वर्तन आपण पाहतो की स्त्रीसोबत उत्तम आहे तोच उत्तम माणूस आहे. हा प्रेषित साहेबांनी सांगितलं, जो स्त्रीसोबत आहे तो उत्तम माणूस आहे. असं नाही बाहेर तर फार चांगल्या गोष्टी करतो, पण घरात स्त्रीसाठी आपल्या आई आणि आपल्या बहिणीवर आपल्या पत्नीसोबत त्याचं कर्तव्य कसं आहे, त्याचं काय पालनपोषण आहे याकडे आपण पाहतो की स्त्रीला जो वारसा नव्हता तो मत त्यांनी सांगितलेला आहे आणि अस्तित्व नव्हतं, पण पैगंबरांनी सांगितलं स्त्रीला शिक्षणाचा हक्क दिला, मालमत्तेचा हक्क दिला आणि सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे. तर आपण पाहू की हा धर्म स्त्रीला खाली आणायला नव्हे तर तिला उभं करायला आला होता. पण आपण पाहतो जर इस्लाम आहे, जर बुद्ध आहे आणि जर फुले आहे, जर आंबेडकर आहे, तर सर्वांनी हा स्त्री सन्मान सांगितलेला आहे. तर तो आज आपण पाहायला पाहिजे की स्त्री का मागे आहेत. सर्व हक्क मिळाले पण स्त्री आज मागे का आहे. इतकं शिक्षण आहे आपल्याला पण स्त्री मागे आहे आणि पुरुष प्रधान जो मानसिकता आहे तर ती स्त्रीला निर्णय घेण्यापासून दूर घेतलेला आहे. आता सांगितलेलं आहे मॅडमनी की आपण निर्णय घेऊ शकत नाही, कारण आपल्याला म्हणजे लहानपणापासून आपल्याला सवय सांगितली, लहान होतं तेव्हा बाबांना विचार, थोडे मोठे झाले की भावाला विचार, लग्न झाले की नवऱ्याला विचार, म्हातारे झाले की मुलाला विचार, या गोष्टीकडे आपल्याला सर्व म्हणजे लक्ष दिलेलं आहे. आणि हे पाहिलं की स्त्री गप्प असेल तर ती चांगली, हा विचार आपल्या मनात, ही भारतीय परंपरा आहे. गप्प असेल तर ती फार चांगली स्त्री आहे, ती बोलत असेल तर ती चांगली नाही आहे. तर यापुढे असं सांगितलेलं आहे की धर्माचा गैरवापर ही मुस्लिम स्त्री म्हणून स्पष्ट सांगते मी की इस्लाम स्त्रीला दाबत नाही. हा पर्दा पण सांगितलेला आहे, हा पर्दा पण काही दाबण्यासाठी नाही, हा पर्दा जो आहे तो पर्दा पण प्रगतिरोधक नाही आहे. आणि आपण पाहतो की इस्लाममध्ये ह्या नामावर माणसाने जे काय आहे की नुसतं माणसं स्त्रीला दाबतात, हेच इतर धर्मातही सगळ्याकडे घडत आहे. आणि सत्यशोधक समाजाने हेच आम्हाला शिकवलेलं आहे की धर्म नव्हे तर धर्माची ही सत्ता तपासा. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि समाज जो आहे, समाज आणि जातमध्ये ही स्त्री ही एकटी पडत आहे. तर याच्याकडे आपण घरात, समाजात, व्यवस्थेत तिचं जे आयुष्य आहे हे इज्जत नावाच्या साखळीत बांधलेलं घेतलं आहे, पण त्या इज्जतीची जबाबदारी हा समाज घेत नाही आहे. तू तुझं पहा म्हणते आपल्याला, तेव्हा आपल्यावर वेळ येते तू तुझं पहा म्हणून आपल्याकडे येतो की स्त्री ही स्वतः कठोर सत्य आणि सत्यशोधक समाज गोड खोटं बोलत नाही आहे. या गोष्टीकडे पण फार चांगली गोष्ट आहे की अन्याय सहन करणे म्हणजे हे आहे की परंपरेला प्रश्न न विचारता हे असंच चालत राहतं आहे, म्हणून मान झुकवणं आहे आपल्याला, ही मान झुकली पाहिजे. आणि हे काय आहे की पतनाचं मौन आहे. आपल्याला प्रगती आणि पतन या दोन्हीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण मग प्रगतीची सुरुवात कुठून होईल ही सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावरून सांगते की स्त्रीला पूजा नको, उपदेश नको, दया नको, तर काय पाहिजे, समानता हवी. तर ही समानता हवी, हा आवाज आपल्याला उठवायला पाहिजे आणि निर्णयाचा जो अधिकार आहे ते पाहायला पाहिजे. माझे प्रिय बंधू आणि भगिनी, यांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज हा उभारला, कारण
ते माणसाला गुलाम पाहू शकत नव्हते. माणसाने माणसाशी कोणत्या प्रकारे जगायला पाहिजे. माणूस असा आहे की माणूस आहे. आज जर एखादा माणूस आजारी पडला आणि त्याला कोणत्या रक्ताची गरज पडली तर तो हे पाहत नाही आहे की हा कोणत्या जातीचा माणूस होता आणि हा कोणत्या जातीचा आहे, की कोणत्या स्त्रीचा आहे की कोणाचा आहे. याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवले तेव्हाच या जगात शांतता नावेल आणि या जगात चांगलं राहील. जर आपण स्त्रीला मागे ठेवत असू तर आपण जे आहे ते दोघांनाही अपयशी ठरू शकतो. आपण याकडे पण आपण लक्ष पाहिजे. आणि स्त्रीचं पतन म्हणजे काय आहे की समाजाचा अधपात आहे. म्हणजे सांगितले ना 50% स्त्रिया आहेत, शिकवलं पाहिजे, शिकलेले पाहिजे, परंतु ते मध्ये आहे की स्त्रीचं जेव्हा पतन होईल तर या पाहिजे की समाजाचंही आपलं अधपतन होईल. आणि स्त्रीची प्रगती जेव्हा होईल तर सत्यशोधक विचारांचा हा विजय असेल. आणि ही मी एक आज इथे उभी आहे तर हे फक्त मानवी सन्मानाच्या बाजूने उभी आहे. आणि आज या सत्यशोधक समाजाच्या आणि या मंचावरून मी हे स्पष्ट सांगेल की स्त्रीला जे आहे गप्प बसायला सांगणारा समाज खरं तर सत्यालाच गप्प करतो. जे सत्याला गप्प करतो तो कोणता समाज आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि स्वतःला विवेकाला कैद करणारा महात्मा ज्योतिबा फुले आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दोघांचाही संदेश एकच होता, अन्यायासमोर उभं राहा, गप्प बसू नका. आज जर ती स्त्री मागे आहे तर तो स्त्रीचा दोष नाही तर तो आपल्या विचारांचा पराभव आहे. आणि आज इथून एकच घोषणा व्हायला पाहिजे की स्त्री पूजा नको, समानता हवी. आणि धर्माच्या नावावर अन्याय नको, न्याय हवा. आणि स्त्रीचा आवाज जो आहे हा दाबला गेला तर तो उद्या आपला वनवा बनेल. ही गोष्ट पण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आज जो समाज आज बदलणार नाही तर तो इतिहासात दोषी ठरेल. आणि सत्यशोधक समाज जो आहे गप्प बसत नाही. आम्ही आज सत्य बोलतो, आम्ही अन्यायाला प्रश्न विचारतो. आणि आज इथून हेच ठरवूया की स्त्रीचा जो पतन नाही, विचारांचा पतन थांबवू. आणि स्त्री प्रगती म्हणजे जी आहे समाजाची आहे. तर यामध्ये पण या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की जेव्हा आता इथे नाटक होतं, फार चांगलं इथे नाटक केलेलं आहे आपल्या प्रौढ शाळेतील कुठे लोकांनी, परंतु त्यामध्ये पाहायला पाहिजे की हे भट आणि जे भटजी लोक आणि आपलं काय हाल आहे की त्यांना विचारून काहीच गोष्ट आपण करू शकत नाही का. म्हणजे तो एक आहे, तो ईश्वर, हे निसर्ग कोणी निर्माण केलेलं आहे त्या एका ईश्वराने, म्हणजे कोण आहे तो ईश्वर आहे, देव आहे, गॉड आहे, जे असेल त्याने हे निर्माण केलेलं आहे. त्याच्यापासून सर्व माणसे झालेलं आहे. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की त्याने जे सत्कर्म करायला सांगितलेले आहे तो एक आणि एकच आहे. तो सत्कर्म आपल्याला करायचा आहे आणि सत्य बोलायचं आहे. आणि एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवते. आणि मी आभार मानेन सत्यशोधक समाजाच्या सगळ्या कारकुनांचा आणि त्यांनी आम्हाला इथे संधी दिली 2 शब्द बोलण्याची. मी त्यांची आभारी आहे. ताई कादरी, खरंच सत्य ही कोणाची मक्तेदारी नसते आणि सर्व धर्माने माणसाला समान अधिकार दिलेले आहेत. सर्व माणसे ही समान आहेत, सर्वांचं रक्त हे एकच आहे आणि प्रत्येक धर्माने स्त्रीचा आदर करायला सांगितलेला आहे. महात्मा फुले म्हणतात, अज्ञान हे गुलामगिरीचे मूळ आहे. म्हणून स्त्री पुरुष समानतेसाठी शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तन हेच खरे सत्यशोधन आहे. मी आमंत्रित करते आस्थाताई खैरनार यांना, ज्या सत्यशोधक विचारांच्या प्रकाशात महिलांच्या प्रश्नाचे विश्लेषण मांडतील. आज सत्यशोधक समाजाचा 43व्या अधिवेशनाचा पहिला दिवस जो छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित केला गेलेला आहे. आणि त्यातला सत्र क्रमांक 2 ज्याचा विषय आहे भारतीय महिलांच्या प्रगती व पतनासाठी कोण जबाबदार. या विषयाच्या अनुषंगाने मी आज तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. आता या विषयामध्ये प्रामुख्याने आपल्याला 6 शब्द दिसून येतात आणि शेवटी एक प्रश्न विचारला आहे. याचा अर्थ काय की ह्या प्रश्नाचं नक्कीच काहीतरी उत्तर असणार आहे आणि ते उत्तर शोधत असताना आपल्याला तर्काचा आधार घेऊन त्या उत्तरापर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. पहिला शब्द म्हणजे भारतीय. म्हणजेच हा विषय भारताशी निगडीत आहे, जगाशी नव्हे. आणि ते सुद्धा भारताच्या महिलेशी, ना की पुरुषाशी. आणि त्या महिलेची प्रगती म्हणजेच तिच्या सर्व क्षमतांचा अतिउच्च विकासाचा टप्पा. तसेच पतनासाठी म्हणजेच समाजात तिला दुय्यम स्थान का निर्माण झाले, यासाठी जबाबदार कोण. आता हा आजचा विषय आपल्याला समजला. या विषयावर ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आर्टिकल प्रसिद्ध केलेलं ज्याचं नाव होतं राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन अँड हू वॉज रिस्पॉन्सिबल फॉर इट. पण ते हिंदू धर्माशी निगडीत आहे. आजचा विषय जो आपण बघणार आहोत तो भारतीय उपखंडाशी निगडीत असणार.
1950 साली एका नियतकालिकेत हिंदू आणि बौद्ध धर्मातील स्त्रियांची स्थिती हा लेख प्रसिद्ध झालेला आणि या लेखाचे लेखक होते लामा गोवेन. हा लेख एका आधीच्या लेखाला उत्तर होता जो ईव्स वीकली या मासिकात प्रसिद्ध झालेला आणि या लेखात असा आरोप करण्यात आला की भारतामध्ये स्त्रियांची अधोगती ही बुद्धांच्या शिकवणीमुळे झालेली आणि हा फार गंभीर आरोप आहे. त्यांच्यावर आरोप आहे की महिलांना ते सेकंडरी वागणूक देत होते. मग जर बुद्धांनी महिलांना सेकंडरी वागणूक दिली असती तर त्यांनी भिक्खुणी संघ कशाला निर्माण केला असता? त्यांनी भिक्खुणी संघ निर्माण केला. त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर विशाखाचं उदाहरण घेऊ शकतो. विशाखा ही बुद्धांच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी एक होती आणि तिला दानदात्यांची प्रमुख या पदवीने तिचा गौरव होता. आता भिक्खुणी तयार होणे म्हणजे काय? भिक्खुणी तयार होणे म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा अधिकार प्राप्त होणे आणि भारतामध्ये शिक्षण घेणे व शिक्षण देणे हे सगळ्यात हायर पोझिशन आहे आणि बुद्धांनी स्त्रियांना हा अधिकार दिला. ती वरची पोझिशन त्यांनी महिलांना दिली आणि महिला सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या आझाद झाल्या. भिक्खुणी होणे म्हणजे काय आहे तर त्या स्वातंत्र्य, समता, मित्ताचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार होतात. म्हणजेच ह्या महिला बुद्धाच्या काळामध्ये स्वातंत्र्य झालेल्या, त्यांची वैचारिक लेवलची खूप व्यवस्थित किंवा वरच्या लेवलची प्रगती झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं. भिक्खुणी संघ निर्माण होणे म्हणजे अतिउच्च लिटरेट लेडी तयार होण्याचा हा कार्यक्रम आहे. आता अजून एक प्रसंग जर आपण बघितला तर तो वैशाली नगरातील आम्रपालीचा. ती एक वेश्या होती आणि तिला समाजाने नीच मानलेले होते. ती बुद्धांना भेटायला गेली आणि तिने त्यांना तसेच त्यांच्या भिक्खूंना भोजनासाठी निमंत्रण दिले. त्याचवेळी बुद्धांना राजांनीसुद्धा निमंत्रण दिलेले, पण बुद्धांनी ते निमंत्रण नाकारून आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारले. आता जो व्यक्ती स्त्रियांना नीच समजतो तो असा निर्णय घेईल का? तर नाही घेणार. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुनी बनवायची परवानगी देऊन त्यांच्याकरिता केवळ स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला नाही तर त्यांना लिंगभेद विरहित प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा स्वातंत्र्य मताधिकार दिला. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी होण्यास परवानगी देऊन त्यांना पुरुषाबरोबर समानतेचा मार्ग खुला केला. म्हणून बुद्धांमुळे स्त्रीची अधोगती न होता प्रगतीच झालेली ही आपल्याला दिसून येते. आता आपण वेदांचं उदाहरण बघू. अथर्व वेदानुसार हे स्पष्ट आहे की स्त्री उपनयन या विधीला पात्र होती, जेणेकरून मुलीचे ब्रह्मचर्य संपल्यानंतर ती विवाहयोग्य होत असे. श्रोतसूत्रानुसार हे स्पष्ट आहे की स्त्रियांना वेद मंत्रोच्चार करण्याचा अधिकार होता, त्यांना वेद शिकवले जात होते. स्त्रिया या गुरुकुलात जाऊन वेदांच्या विविध शाखांचा अभ्यास करून त्यांची मीमांसा करण्यात निशांत होत्या आणि याचा पुरावा पनिनीच्या 8 अध्यायात आपल्याला दिसून येतो. मनुपूर्व काळात भारतीय स्त्रियांना ज्ञान आणि विद्वत्तेच्या जोरावर अतिउच्च शिखर गाठलेले होते. हे जनक आणि सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्री, तसेच शंकराचार्य आणि विद्याधारी यांच्यात झालेल्या जाहीर वादविवादाच्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतात राजाच्या राज्याभिषेकाप्रसंगी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रत्वींमध्ये राणीचाही समावेश होता आणि इतरांप्रमाणेच राणीलाही नजराणा देत असे. निवडलेल्या ह्या राजाने केवळ राणीचा सन्मान केला नव्हता तर त्याने कनिष्ठ जातीतील इतर पत्नींचा सुद्धा सन्मान केलेला. तसेच राज्याभिषेकाच्या समारोहानंतर राजा प्रतिष्ठित स्त्रियांना वंदन करीत असे. स्त्रियांच्या हा जगातील अतिउच्च दर्जा होय, तर मग त्यांच्या अवनतीकरिता कोण जबाबदार आहे हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. तर याचं उत्तर दुसरं काही नाही आहे पण मनु आहे. बुद्धांच्या विचाराची प्रतिकांती जेव्हा ब्राह्मणांनी केली म्हणजेच पुष्यमित्र शुंगाने, तर त्याने मनुचे कायदे आणले. कोणासाठी? तर स्त्रियांसाठी. तर हे काय कायदे आहेत ते काही कायदे मी तुम्हाला आता वाचून दाखवते. मनुस्मृतीतील ऋचा क्रमांक 2.213 म्हणतं, पुरुषांना आकर्षित करून भ्रष्ट करणे हे स्त्रियांचे वैशिष्ट्य होय. ह्या कारणामुळे ज्ञानी लोक स्त्रियांच्या सानिध्यात कधीच बेसावत नसतात. 2.215 वासना या प्रबळ असल्यामुळे त्या ज्ञानीपुरुषाला सुद्धा गुलाम बनवितात. म्हणून कुणीही आपल्या माता, भगिनी किंवा कन्या यांच्यासोबत एकांतात राहू नये.
9.15 स्त्रियांना कितीही ताब्यात ठेवले तरीही त्यांना पुरुषांबद्दल असलेल्या त्यांच्या वासनेमुळे, त्यांच्या चंचल स्वभावामुळे, तसेच त्यांच्यात निसर्गतः असलेल्या निर्दयीपणामुळे त्या त्यांच्या पतींचाही विश्वासघात करतात. 9.16 निर्मात्या ईश्वराने स्त्री निर्मितीच्या वेळी त्यांची रचना अशी केली की त्यांना ताब्यात ठेवण्याकरिता प्रत्येक पुरुषाने पराकाष्ठाचे प्रयत्न कराव्यास पाहिजे. मनुच्या दृष्टीने स्त्री किती नीच होती हे आपल्याला यावरून दिसून येते. मनुच्या मतानुसार पुरुषांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर अवलंबून ठेवावे. त्यांची वैषयिक अभिरुची निर्माण होत असेल तर त्यांना ताब्यात ठेवावे. स्त्री तिच्या लहानपणात पिता, तरुणपणात पती आणि म्हातारपणात पुत्र यांच्या नियंत्रणात असते. ती कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरीसुद्धा काहीही स्वातंत्र्यपणे करू नये. तिने पिता, पती किंवा पुत्र यांच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्यापासून विभक्त झाल्यामुळे ती दोन्हीकडील कुटुंबाला तिरस्कारणीय ठरते. स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. येथे पुरुषाला स्त्रीच्या बंधनात ठेवण्याचे नसून स्त्रीला पुरुषाच्या बंधनात ठेवण्याचे आणि पुरुषाला मात्र स्वातंत्र्य सोडण्याची प्रक्रिया हे आपल्याला दिसून येते. पुरुषाने पत्नीला सोडून देण्यावर मनुने कुठलेही बंधन घातले नाही. खरे म्हणजे त्याने पत्नीचा पूर्णपणे त्याग करण्याची पुरुषालाही मुभा दिलेली. इतकंच नव्हे तर तो तिला विकण्यासाठी सुद्धा परवानगी देतो. परंतु तो पत्नीला स्वातंत्र्य होण्यापासून पूर्णपणे प्रतिबंधित करतो. म्हणू काय म्हणतो ते पहा. पत्नीला विकल्यानंतर किंवा तिचा अस्वीकार केल्यानंतर सुद्धा ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही. मनुला स्त्रियांना बौद्ध काळात मिळालेल्या स्वातंत्र्यापासून वंचित करायचे होते. तिला मिळालेल्या हक्कामुळे मनु दुखावला होता आणि म्हणून त्याने त्यावर पूर्णपणे बंदी घालून मिळालेल्या स्वातंत्र्यापासून स्त्रीला वंचित केले. संपत्तीच्या बाबतीत मनुने पत्नीला गुलामाच्या स्तरावर आणले. तो म्हणतो, पत्नी, पुत्र आणि गुलाम या तिघांनाही कुठलीही संपत्ती संपादन करण्याचा हक्क नाही. त्यांनी मिळवलेली संपत्ती ही ते ज्याच्या मालकीचे आहे त्याचीच असते. मनुच्या कायद्याप्रमाणे स्त्री देहदंडास पात्र आहे. तसेच मनु पत्नीला मारण्याचा अधिकारसुद्धा देतो. पत्नी, पुत्र, गुलाम, विद्यार्थी आणि सख्खा लहान भाऊ यांनी जर काही चूक केली तर त्यांना दोरखंड किंवा फोडलेल्या बांबूने मारता येते असं मनु म्हणतो. मनुनुसार स्त्रीला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही. मनुने वेद शिकण्याचा तिचा अधिकारावर पूर्णपणे बंदी आणली. तो म्हणतो, स्त्रियांकरिता सुद्धा संस्कार करून घेणे आवश्यक आहे आणि ते करावे, परंतु ते वेद मंत्राविना करावे. मनु स्त्रियांना यज्ञ करण्यापासून प्रतिबंधित करतो. तो असा कायदा करतो की वेदांनी निर्धारित केल्याप्रमाणे स्त्रियांनी दैनंदिन यज्ञयागादी करू नयेत. तिने तसे केल्यास ती पापयोनीत जाते. यानंतर मनुने स्त्रियांकरिता निर्धारित केलेले मूलभूत निवडक काही कायदे मी तुम्हाला वाचून दाखवते. जो पुरुष तिच्याशी पवित्र मंत्रोच्चाराने विवाहबद्ध झाला तो तिच्याकरिता अनुकूल तसेच प्रतिकूल काळात या जन्मी तसेच पुढच्या जन्मी सतत सुखाचा जनक ठरेल. तिने नेहमी आनंदी राहावे, घरगुती कामकाजात आणि व्यवस्थापनात कुशल राहावे, काळजीपूर्वक भांडी स्वच्छ करावी आणि खर्चात काटकसरी असावे. हे फक्त हिंदूंमध्येच नाही तर हिंदू धर्मातून धर्मांतरित केलेल्यांमध्ये सुद्धा आपल्याला ही धारणा दिसून येते. शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय यांची हत्या हे केवळ उपपातक होते असे मनुने का म्हटले हे आता कोणालाही सहज समजू शकेल. ब्राह्मण या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे आणि केवळ ब्राह्मणाचीच हत्या हे महापातक होतं हे प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु त्याने तसाच नियम स्त्रियांकरिता का वापरला हा प्रश्न आपल्याला पडतो. याचे एकमेव कारण असे की मनुच्या दृष्टीने स्त्री ही कुठलीही किंमत नसणारी वस्तू होती. मनु हा भारतीय स्त्रियांच्या अवनतीस कारणीभूत होता. याबद्दल आता काहीतरी शंका उरली आहे का? नाही. बऱ्याच लोकांना या बाबींची बहुतेक जाणीव आहे
परंतु त्यांना 2 बाबी माहीत नसल्याचे जाणवते. त्यांना यामध्ये विशेष असे काय आहे हे माहीत नाही. मनूच्या स्त्रियांविषयी कायद्यांमध्ये नवीन अथवा आश्चर्यकारक असे काहीच नाही. भारतात ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा जेव्हापासून उदय झाला तेव्हापासून ब्राह्मणांचा असाच दृष्टिकोन आहे. मनूच्या आधी ते केवळ सामाजिक सिद्धांत होते. या सामाजिक सिद्धांताला राजाच्या कायद्यांमध्ये रूपांतरित करण्याचे काम हे मनूने केले. मनूने कायदा आणून स्त्रियांना गुलाम केले. भारतीय स्त्रियांच्या अवनती आणि ऱ्हासाला कारणीभूत दोष बुद्धांवर नसून तो संपूर्ण मनूवर येतो, मनुस्मृतीवर येतो आणि ती लिहिलेल्या सुमती भार्गव या ब्राह्मणावर येतो. बुद्ध झटले ते स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठीच. त्यानंतर संत परंपरेतून घडलेल्या जिजाऊ महासाहेबांनी 2 महान राजे घडवले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. या काळात स्त्री सन्मानाची भूमिका अधिक स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. निर्णय प्रक्रियेत मातृसल्ल्याला म्हणजेच जिजाऊंच्या सल्ल्याला महत्त्व दिलं गेलं आणि या काळात स्त्रीला सामाजिक सन्मानाचं स्थान होतं. परंतु पेशवाईच्या काळात पुन्हा एकदा स्त्रीची स्थिती खालावली. जशी अस्पृश्यता कडक झाली तशी स्त्रीवरची बंधनेही वाढली. स्त्री पुन्हा सामाजिकदृष्ट्या दुय्यम ठरली आणि तिचं स्वातंत्र्य मर्यादित करण्यात आलं. तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा यालगार पुकारला व महात्मा फुलेंनी मनुमत कापा, मनुस्मृती जाळा असा आदेश दिला. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली व स्त्रीच्या उद्धारासाठी संविधान दिले आणि पुन्हा एकदा महिलांना शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा, नोकरी करण्याचा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, वैज्ञानिक, वकील, जज, इंजिनियर, डॉक्टर होण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु पुन्हा एकदा मनूने डोकं वर काढलेलं असून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे. म्हणून यावेळी प्रथम आम्हा सर्व शिव फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या डोक्यातून मनू काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महिलांना घरातून स्वातंत्र्य करावे लागेल व महिलांच्या माध्यमातून महापुरुषांना अभिप्रेत हे राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल. आपण सर्व असे कराल असे विश्वास मी बाळगते. आपण सर्वांनी मला ऐकून घेतले म्हणून आपले आभार. जय संविधान, जय सत्यशोधक. गुरुकुलामध्ये जाऊन वेदांचा अभ्यास करत असत. बुद्ध काळात सुद्धा स्त्रियांची प्रगती झालेली होती. मग मनुस्मृती हे जुने संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळले. मग असे असून सुद्धा प्रगतीपथावर असलेल्या स्त्रीला अज्ञानात का ठेवण्यात आलं? शिक्षणावर बंदी घालण्यात आली. तिच्या विचारांवर पहारे बसवले गेले आणि मग पुन्हा निर्लज्जपणे विचारलं गेलं की ती मागे का आहे? केवळ दोषारोप न करता समाज म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि स्त्री पुरुष समानतेकडे जाणारा मार्ग कोणता हे शोधण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. स्त्रीच्या प्रगतीसाठी सत्यशोधक विचार कसा मार्ग दाखवतो? सावित्रीबाईंच्या शिक्षण क्रांतीचा आजचा अर्थ काय आणि सामाजिक परिवर्तनात आपली जबाबदारी काय आहे यासाठी मी आमंत्रित करते अध्यक्षा प्रतिभाताई अहिरे यांना. मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या 3ही भगिनी ज्यांनी अत्यंत चांगली मांडणी केलेली आहे. मग त्या शायस्ता कादरी आहेत, रिंपल जाधव आहे आणि मला अत्यंत कौतुक वाटलेलं आहे ती आस्था खैरनार. ह्या 43व्या सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनामध्ये मला इथे अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले. त्याबद्दल आधी मी सत्यशोधक समाजाची संयोजकांची मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि अत्यंत चांगला विषय आपण इथे चर्चेसाठी ठेवला आणि माझ्या भगिनींनी चांगल्या पद्धतीचं एक मंथन या ठिकाणी घडवून आणले. मला त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. मी असं पाहते की ही आजची स्त्री आहे आणि ही या पद्धतीनं विचार करते आहे.
म्हणजे शायस्ताजींनी पण खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केली. सत्यशोधक समाज हा सत्य मांडण्यासाठी आपण घाबरत नाही, आपण सत्य मांडणार आहोत या स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली. आणि याचं आज नितांत गरज आहे, कारण हे असं काहीच होत नाही आहे असं आपण पाहतो आहे. आपण आसपास ज्या म्हणजे मी म्हणत असते की आपण जे जगतो पाहतो, आपण म्हणतो प्रतिक्रांती जवळ आली, प्रतिक्रांती जवळ आली असं आपण म्हणत होतो, पण आता आपण प्रतिक्रांतीच्या वेढ्यात अडकलेलो आहोत. कधी काळी एक सिरियल होती, ते मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये किल्मिश नावाचा एक सम्राट असं एक कॅरेक्टर होतं आणि मग तो अंधेरा कायम रहे असं म्हणत राहायचा. आणि मला असं वाटतं सम्राट किल्मिश प्रबळ झालेला आहे, अंधेरा कायम रहे म्हणणाऱ्या शक्ती प्रबळ झालेल्या आहेत. आणि तुम्ही मी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, आपण सगळे उजेडाचे वारसदार आहोत, आपण उजेडासाठी संघर्ष करणारे लोक आहोत. आणि म्हणून मला या माझ्या भगिनींनी जे मांडलं ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. शायस्ताजी सातत्यानं म्हणत होत्या की नाही, धर्म न्याय देण्यासाठी असला पाहिजे, अन्याय करण्यासाठी धर्म नको, या स्वरूपाचं त्यांनी आग्रही प्रतिपादन केलं. रिंपलताईंनी पण खूप छान मांडणी केली. आणि त्यांनी आपण विवेकवादी असलं पाहिजे, म्हणजे आपलं म्हणण्याचं की स्त्रियांचं पतन झालं, तिच्या पतनाची कारणं त्यांनी सांगितली की विवेक नष्ट झालेला आहे, अज्ञान अंधश्रद्धेला स्त्रिया बळी पडत आहेत. आणि या वर्तमानाच्या संदर्भात त्यांनी काही बाबींना स्पर्श केला निश्चितपणानं. आणि असताना बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती जे आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून तिनं आजच्या विषयाला इथे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि मनूच्या संदर्भात की मनूचे कायदे काय आहेत, मनू काय मांडतो, स्त्रियांच्याकडे कसं पाहतो, त्यानं कुठले कलम स्त्रियांच्यासाठी सांगितलेले आहेत, तो कसा म्हणतो की कुठलाही विद्वान पंडित असेल त्यानं त्याची स्त्री आप्त आई असो, बहीण असो किंवा कुणी पण स्त्री नातलग असेल तिच्या सानिध्यात पंडित पुरुषानं एकांतात राहू नये. आणि पुढे मनू महाराज म्हणतात, कारण इंद्रिय प्रबळ आहेत, इंद्रिय त्याची प्रबळ आहेत ना, त्यामुळे त्याला कुठेतरी कोंडलं पाहिजे. पण मग प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं की बायकांना डांबून ठेवलं जातं, बायकांना म्हटलं जातं तुम्ही सातच्या आत घरात राहा, बायकांनाच सगळे नीती नियम कायदे काढून सांगितले जातात. आणि हा असा आंतरविरोध आपल्या समाजामध्ये आहे, आधीपासून आहे. आणि आता आपण असं पाहतो, आता त्याचं मी असं म्हणते सर्वोच्च टोक आपण गाठायला लागलो की काय, जे जे नको आहे, फुले शाहू आंबेडकरांनी जे जे नको म्हणून सांगितलं ते करण्याचा, ते घडवून आणण्याचा काही चंग प्रतिगामी शक्तींनी बांधलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सगळंच जे वातावरण आपण म्हणजे आज सावित्रीबाईंची जयंती आहे, त्या क्रांतीज्योती असं आपण म्हणतो, त्यांनी शिक्षणाची जी काही पायवाट, शिक्षण जे बंद केलेलं होतं ते खुलं केलं. असताना काही सांगितलं तिनं की अथर्ववेदामध्ये उपनयन स्त्रियांचा होत होता असा रेफरन्स दिला. श्रोत सूत्र जे आहे त्याच्यामध्ये बाईला वेद शिकवले जात होते अशी मांडणी केली. किंवा पाणिनीनं अष्टाध्यायीमध्ये काय सांगितलं हे उदाहरणं सांगितले. पण मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे, हे असंच लोक म्हणजे त्यांच्या सोयीचे संदर्भ असताना प्रामाणिकपणे ते मांडण्याचा प्रयत्न केला की नाही, आधीच्या काळात स्त्रियांना उच्चस्थान होतं, पण आह साळुंकेंनी हे सगळं पूर्णतः धुडकावून काढलेलं आहे. कोई उच्चस्थान नाही था, बायकांना काही ते काही उपनयन करत नव्हते. बायकांचं उपनयन ही रेअरेस्ट गोष्ट आहे, ती कुठे मायक्रोस्कोप खाली शोधून आपल्याला पाहावं लागेल की बायकांचं उपनयन होत होतं का, तर काही उपनयन वगैरे होत नव्हतं. उपनयन का होत नव्हतं, तुलसी रामायणामध्ये तुलसीदास म्हणतात पशु शूद्र और नारी ये सब ताडन के अधिकारी. मग ती सगळी भारतीय समाजातली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही वर्णांमधली जी स्त्री असेल ती त्यांच्या लेखी शूद्रच आहे.
आणि ती शूद्र आहे कशी की उपनयन होत नाही. उपनयन काय आहे? उपनयन म्हणजे ॲडमिशन प्रोसेस टू एज्युकेशन. शिक्षणासाठी त्यांचं ते ॲडमिशन प्रोसेस आहे. आणि आपण असं म्हणतो बघा 1848मध्ये पहिली शाळा ज्योतिबांनी काढली, सावित्रीबाई या पहिली शिक्षिका. याचा अर्थच त्यापूर्वीचा तमाम कालखंड हा बहुजनांना, स्त्रियांना, आदिवासींना, शूद्रांना, सगळ्यांना हा शिक्षणाशिवाय काढावं लागलं आहे. ते शिक्षण त्यांना नाकारलेलंच होतं, म्हणून तर आपण त्याला पहिली शाळा म्हणतो. पण जेव्हा आपण शिक्षण, आता रिंपलताई त्या म्हणाल्या मी शिक्षिका आहे, मी त्यांनी ते सांगितलं हे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुल्यांच्यामुळेच, निवड त्यांच्यामुळेच आहे हे तर सर्वविदित आहे. पण त्यापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे शिक्षण ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्यामुळे आलं तरीसुद्धा असं होतं की मी जेव्हा विद्यार्थिनी असेल, मी जेव्हा एक प्राध्यापक म्हणून काम करते, मग भारतीय शिक्षण पद्धती महान होती. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये गुरुकुल, अरे किसके लिए गुरुकुल था? हमारे लिए था, महिलाओं के लिए था, शूद्रों के लिए था, बहुजन समाज के लिए था. गुरुकुल कोणासाठी होतं? मग असं म्हणणं भारतीय शिक्षण पद्धती उच्च होती, गुरुगृही राहून शिष्य शिक्षण घेत. कोणते शिष्य गुरुगृही जाऊ शकत होते? कोणाला या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या होत्या? विश्वामित्रानं तप केलं, त्याचं काय झालं? ती अप्सरा पाठवली, त्याचं तपभंग. तप म्हणजे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण असं म्हणू त्या काळामध्ये. विश्वामित्राचं काय झालं? त्रिशंकूचं काय झालं? शंभुकाचं काय झालं? जो कोणी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करील त्याची कत्तल झालेली आहे. आणि कोणासाठी शिक्षण होतं? गुरुकुलामध्ये बायका होत्या का? ब्राह्मण स्त्रियांचं उपनयन होत होता का? त्याचं स्पष्टपणाने उत्तर नाही आहे. ज्यांचं उपनयन होत होतं त्यांनाच द्विज असं म्हणतात. द्विज म्हणजे जो दोनदा जन्माला येतो. एकदा जन्माला येतो आईच्या उदरातून, पण तो आपला एक जन्म, पण दुसरा एक जन्म तो म्हणजे उपनयन ज्याचं होतं तो द्विज होतो. धर्मशास्त्रात ब्राह्मण स्त्री द्विज आहे का? त्याचं उत्तर सरळ नाही आहे. म्हणजे जे शंकराचार्यांनी सांगितलं की बाबा पंडिता, एखादी स्त्री, त्या काळातली स्त्री पंडिता, तर पंडितेची त्यांची कन्सेप्ट काय होती? हु इज पंडिता? गृहकृत्य दक्ष स्त्री म्हणजे पंडिता. जी चांगली म्हणजे घरगुती कामं चांगली करणारी गृहिणी, हिला ते पंडिता असं म्हणत. हे सगळं कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि खूपदा कसं होतं की आपल्यासमोर सातत्यानं जी मांडणी येते ना, मग आपल्याला असं वाटतं यात कदाचित तथ्याचा अंश असेल, पण हे असं आहे की सातत्यानं चुकीच्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी होते. आपल्यावर त्याचं प्रबलीकरण हजारो शतकं ते करतात. त्यामुळे यातनं खरा इतिहास कोणता आहे, खरे ऐतिहासिक एव्हिडन्सेस कोणते आहेत, हे आपल्याला खूप जागरूकपणे समजून घ्यावे लागतात. आत्ताच्या काळात सगळंच अवघड आहे. इतिहासाची निर्मिती, इतिहासाची विकृती, सोयीचा इतिहास निर्माण करणे, त्याच्यावर सोयीची माणसं बसवणे आणि काय हे सगळे जे नको आहे ते सगळे प्रकार सुरू आहेत. आणि म्हणून आपल्याला एक महिला म्हणून, एक अभ्यासिका म्हणून या सगळ्या गोष्टींकडे खूप गांभीर्यानं, खूप सजगपणे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की विचार देखील मरते असतात. आपलं पतन का व्हायला लागलं आहे? आपण म्हणजे बाबासाहेबांनी फुले म्हणजे यामध्ये काही प्रश्नच नाही आहे की आपली उन्नती का झाली. फुले शाहू, आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, शिवराय असतील, राजमाता जिजाऊ आहे, यांचा जो काही परिवर्तनवादी, क्रांतिकारक, समतावादी विचार होता, त्यामुळे आपली उन्नती झाली, ही फॅक्ट आहे. पण आता आपण उन्नत आहोत का? तर ह्याचं उत्तर माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं हे नकारार्थी आहे. खूप सगळ्या लाडक्या बहिणी निर्माण झाल्या आणि ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, काय लाडकेपण हे कशामुळे निर्माण झालेले आहे आणि या लाडक्या बहिणी काय करतात? या लाडक्या बहिणी देशाला कुठे घेऊन चाललेल्या आहे? हे आपण उन्नतीकडे चाललेलो आहे का? हाच आपल्या विकासाचा मार्ग आहे का? हेच फुल्यांचं स्वप्न आहे का? हेच बाबासाहेबांचं स्वप्न आहे का? हे आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. हे काय घडायला लागलेलं आहे? ही खरंच ही उन्नती पाहिजे का फुल्यांना? ही बाबासाहेबांना उन्नती हवी आहे का? बाबासाहेब म्हणाले शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कोण गुरगुरायला लागले? जितके शिकले तितके विकले, अशी लाजिरवाणीपणाची अवस्था आपल्याला आत्ता दिसतीये. काहींनी
तह केले, काहींनी लपून तह केले, ते गोपनीय पातळीवर तह करताय, आणि काहींनी बिनलाजेपणानं तह केले आणि ते आता मोठे झाले, ते प्रस्थापित झाले. आणि मग आता काय बोलायचं, आपण सगळे ते पाहतोय, साक्षीदार आहोत. पण ही सगळी मला असं वाटतं अत्यंत लाजिरवाणी अवस्था आज निर्माण झालेली आहे. फुल्यांनी शिक्षणाची पद्यमय व्याख्या केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अविद्येनं काय काय झालं सांगितलं, अविद्येनं काय काय झालं सांगितलं, पण आधा हकीम और खतरे में जान आहे. आपण शिकलो पण नाही. फुल्यांना जे अभिप्रेत होतं, बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, फुले म्हणाले शिक्षण म्हणजे काय, गुलामी नष्ट करण्याचं हत्यार आहे. आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना धुळाक्षरं गिरवायला सांगतात, शिकवतात. धुळीमध्ये अक्षरं, मुळाक्षरं नव्हे, धुळाक्षरं म्हणते मी, धुळीत काटकी घेऊन अक्षरं गिरवायला लावली. आणि फुल्यांनी धुळाक्षरं गिरवली आणि तुमच्या माझ्या तमाम पिढ्यांच्या आयुष्यावर या धर्मग्रंथांनी जी टाकलेली होती ती धूळ नष्ट करण्याचं काम फुल्यांनी केलं. आणि फुल्यांना वाटलं की आपण ही धूळ नष्ट केली ना, हे प्रकाशमान होतील. फुले म्हणतात की जेव्हा या धर्मग्रंथातल्या लबाड्या या लेकीबाळींच्या लक्षात येतील, तेव्हा त्या याच्या रेवड्या केल्याशिवाय राहणार नाहीत. अरे कुठे रेवड्या करताय, ते रेवड्या घ्यायला पळायला लागलेले आहेत की कोण मुझे देता है, चलो भागो, कुठे पण जाऊया, कोणी पण हाक मारली तर पळूया, आपण लाडक्या बहिणी आहोत. तर ही इतकी लाजिरवाणी गोष्ट चाललेली आहे की वाटेल तिकडे लाभासाठी कोणीही चाललेलं आहे, कोणाकडेही चाललेलं आहे. मी असं पाहते आपल्या अवनतीला आपण स्वतः जबाबदार आहोत. कारण आपल्याला एक क्रांतिकारक कार्यक्रम ज्योतिबा फुल्यांनी दिला, आपल्याला सावित्रीबाईंनी दिला, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आपण त्याचं काय करतोय? म्हणजे कसं असतं की त्यांनी म्हणजे आपल्याकडे इतकं प्रचंड अशी शिदोरी त्यांनी दिली. पण जय भीम हा शब्द, जोशाबा हा शब्द, किंवा आपण सत्यशोधक म्हणून आपण जय जयकार करणं. आता प्रास्ताविक करणाऱ्या ताईंनी पण सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनीनं पण सांगितलं की जय जयकार करणं वगैरे ना, ह्याच्यामध्येच आपली फसवणूक झालेली आहे. म्हणजे एक कवी आमचा असं म्हणतो की प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, प्रश्न तुझ्या ओठावरील जय भीमाचा नाही, तुझ्या पोटातील नरकाचं काय. हे नरक नष्ट केल्याशिवाय जय भीम नाही म्हणता येत, जय भीम घेता येत नाही, जय भीम देता येत नाही, जय भीम होता येत नाही. नुसतं नाव घेतलं म्हणून आपण फुल्यांच्या विचाराचे होत नाहीत. नुसतं सावित्रीबाईंसारखी आडवी चिरी कपाळा लावली म्हणजे कोणी सावित्री होत नाही. हे करण्यासाठी सावित्री काळजात गोंदवून घ्यावी लागते, सावित्री आचरणात आणावी लागते, सावित्री विचारामध्ये आणावी लागते. आणि आज त्या पातळीवर जर पाहिलं तर प्रचंड अंधकार साठलेला आहे, दाटलेला आहे असं मला वाटतं. काय आहे की सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीनं शिक्षणासाठी शेणगोळे घेतले, अंगावर स्वीकारले, त्याला फेस केलं, मारेकरी पाठवले या लोकांनी. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की फुल्यांवर, सावित्रीबाईंवर मारेकरी पाठवले. मुली जेव्हा बोलत असतात, सावित्रीबाईंविषयी भाषणं करतात की सावित्रीबाईंवर शेणगोळे फेकले, ज्योतिबा फुल्यांवर मारेकरी. हे पाठांतराचं नाही आहे. ज्योतिबा फुले सावित्रीबाई पाठांतराचा विषय नाही आहे, समजून घेण्याचा विषय. हे आपल्याला कार्यकारण भावाचा शोध घ्यावा लागेल की वाय शेणगोळे सावित्रीबाईंवरच का फेकले, उष्ट खरकट सावित्रीबाईंवरच का फेकलं, मारेकरी ज्योतिबांवरच का त्यांनी पाठवलेले आहेत. त्यावेळेला म्हणे 1000 रुपयाची सुपारी होती. तेव्हा 1000 रुपये 18व्या शतकात काय मूल्य असेल विचार करावा. एवढे पैसे द्यावे वाटले. हा दहशतवाद आजचा नाही आहे, तेव्हापासूनचा आहे. आता तर सुपाऱ्या बिपाऱ्यांचं प्रचंड काळ आलेला आहे, हा तेव्हाचा आहे. आणि त्यावेळेला ज्योतिबा फुल्यांवर प्रश्न आपण हा विचारला पाहिजे स्वतःला. शिक्षकानं प्रश्न विचारला पाहिजे, शिक्षकानं प्रश्न उपस्थित केले पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला तशा पद्धतीचं त्यांचा मेंदू प्रवण करायला पाहिजे, विचारांना चालना दिली पाहिजे की असं का घडलं, यांच्याच संदर्भात का घडलं. रानडे, कर्वे, आगरकर प्रचंड आदर बरं का त्यांच्याविषयी. त्यांच्या अंगावर का नाही शेणगोळे फेकले.
रानडे कर्वे आगरकरांना का नाही मारेकरी फेकले, त्यांच्यावर का मारेकरी पाठवले नाही, हा प्रश्न आपण उपस्थित करतोय का? या काही साध्या गोष्टी नाही आहे. किती प्रचंड मोठं षडयंत्र चाललेलं आहे. कशामुळे? की यांना मारायला पाहिजे. का मारायला पाहिजे? एकीकडे हे म्हणणार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून उजेडाकडे नेणारा. मग सावित्रीबाई काय करत होत्या? त्या अज्ञानाच्या अंधकरणातून, यांनी निर्माण केलेल्या अज्ञानाच्या अंधाराकडून उजेडाकडे घेऊन चालल्या होत्या. आणि मग त्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेणगोळे. त्या सावित्रीबाईंना त्या म्हणायच्या या पापीने, ही धर्मबुडवी आहे. हे सगळं हे का आहे? कारण धर्मशास्त्र प्रणीत अर्थव्यवस्था होती. आपद्धर्म नावाची कन्सेप्ट होती. ब्राह्मण म्हणून जन्माला आला तर त्यानं अध्ययन आणि अध्यापन करायचं आहे, क्षत्रियानं राज्यशकट चालवायचं आहे, वैश्यांनी व्यापार करायचा आहे आणि शूद्रांनी त्रैवर्णीयांची सेवा करायची आहे. ज्योतिबा फुल्यांनी नाकारलं, मैं सेवा नाही करूंगा. ज्योतिबा फुले म्हणले, तुम्ही शिक्षण देत नाही आहे ना, तुम्ही असं म्हणता की वेदाचा शब्द चुकून उच्चारला तर जीभ छाटली जाईल, चुकून वेदाचा शब्द ऐकला तर कानामध्ये तापलेलं शिसं ओतलं जाईल. तुम्ही आम्हाला शिक्षण देत नाही ना, आम्ही शाळा काढणार, मी शिकवणार, आम्ही शिकू. आणि ज्यांना ज्यांना तुम्ही नाकारता ना त्यांच्यापर्यंत आम्ही शाळा, त्यांच्यापर्यंत अक्षरं, त्यांच्यापर्यंत ज्ञान हे आम्ही घेऊन जाऊ. हे फुल्यांनी हे ठरवलं. म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी धुळाक्षरं गिरवून सावित्रीबाईंना ज्ञान देणं हा या मातीतला क्रांतिकारक विद्रोही प्रयोग होता. आणि सावित्रीबाई त्यामुळे मोठ्या नाही की ज्योतिबा फुल्यांची त्या बायको आहेत, त्यांच्या श्रीमती जी आहेत म्हणून मोठ्या नाही की ज्योतिबांनी शाळा काढली ते संस्थाचालक होते म्हणून सावित्रीबाई महान आहे, असं नाही. का ते शिक्षक होते म्हणून ते मास्तर म्हणून सावित्रीबाई मास्तरीन, नो. ते डॉक्टर म्हणून सावित्रीबाई महान डॉक्टरीन, असं नाही आहे. सावित्रीबाई एक स्वयंप्रज्ञेची स्त्री होती. सावित्रीबाईंनी ज्योतिबांनी जे जे काही दिलं ना, असं टीप कागदासारखं वेचून घेतलं, टीप कागदासारखं शोषून घेतलं. आणि स्वतः ती प्रज्ञावंत होतीच. सावित्रीबाई स्वतः प्रज्ञावंत होत्याच, पण ज्योतिबांच्या प्रकाशानं त्या खरोखर ज्योतिर्मयी झाल्या. आणि तो प्रकाश स्वतःपुरता नाही ठेवला. म्हणजे आता रिंपलताईंनी बोलताना पण सांगितलं की नाही, आता मी शिकले, आता मला खूप डिग्र्या मिळाल्या आणि मग मी आता छानपैकी साडी माडी गाडी वगैरे याच्यामध्ये आनंदात राहायचं. आज हे घडतंय की आपण सगळं म्हणतं आपलं आपलं पहा, काय करायचं आहे आपल्याला, कशाला जायचं रस्त्यावर, काय भांडणं करायची, एखादा शब्द बोलला तर टाकतील ना देशद्रोही म्हणून जेलमध्ये. तो बात नाही करणे की खामोश बैठो, जाऊ दे मरू दे, त्याचं काय होत असेल तिकडं. NEP आलं ना, येऊ दे, नाही ना शिक्षण मिळणार, नको मिळू दे. 20 पटसंख्या नसली तर शाळा बंद होत आहेत ना, जाऊ दे मरू दे, झेडपीच्या शाळा. आपल्या लेकरांना कुठे झेडपीच्या शाळेत टाकायचं, आपण CBSE टाकू, आपण ICSE टाकू. हा विचार नाही ज्योतिबांनी केला, हा विचार नाही सावित्रीने केला. सावित्रीबाईंवर आणि ज्योतिबांवर मारेकरी पाठवत आहेत म्हणजे काय होतं आहे? खरोखरीच प्राणाची बाजी लावून तुम्हाला शिक्षण दिलं हो. हे सोपं नाही ना, हे प्राणावर उदार झाले ना. 17 वर्षाची सावित्री आणि 21 वर्षाचे ज्योतिराव प्राणावर उदार झाले आणि ते शिक्षणाचं कार्य केलं. म्हणून तुम्ही मी इथे पोहोचलो, पण आपण सावित्रीला विसरलो. आपल्याला सत्यवानाची सावित्रीच लक्षात आहे की तो मरायला लागला होता आणि त्याचे प्राण कसे तिनं आणले. अरे ही सावित्री एका सत्यवानाचे प्राण नाही वाचवले, हे हजारो पिढ्याचे सत्यवान, त्यांचे प्राण या सावित्रीनं स्वतःच्या प्राणावर उदार होऊन वाचवले. पण आपण विश्वासघातकी लोक आहोत. आपण सावित्रीचं ऐकत नाही, आपण ज्योतिबांचं ऐकत नाही, आपण बाबासाहेबांचं ऐकत नाही. आणि पतन का व्हायला लागलं? कारण आपण ऐकत नाही. एक राजा होता आणि त्या राजाच्या राजकन्येचं लग्न करायचं होतं. राजकन्या होती, त्यामुळे तिच्यासाठी देशोदेशीला त्यांनी त्यांचे हे पाठवले, दूत पाठवले, त्यांचे मंत्री पाठवले की आपल्या राजकन्येला एक अनुरूप वर शोधायचा आहे. मग तो अनुरूप वर शोधण्यासाठी इकडे तिकडे लोक पाठवले, पण मुलीची अट अशी होती की 36 गुणी नवरा पाहिजे, 36 गुणी नवरा पाहिजे. मग ते इकडे शोधायला लागले, तिकडे शोधायला लागले, 36 गुणी काही मिळेना. कधी कधी म्हणजे एखादा गुण असायचा, एखादा गुण नसायचा. आणि मग ते प्रधान जे होते, राजाचे प्रधान आणि त्याचे जे मंत्री दूत थकले
आणि एके ठिकाणी बसले झाडाखाली, थकून गेले. 36 गुणी माणूस काही मिळेना, असतो का नाही माहीत नाही, पण ते 36 गुणीचा शोध चालला होता आणि मग तो काही मिळाला नाही. मग ते बसले थकून तिथे आणि त्या प्रधान बसला होता राजाचा. त्यानं पाहिलं एक बाजूला एक मेंढपाळ होता. त्या मेंढपाळानं पण यांच्याकडे पाहिलं की अरे राजाच्या दरबारातले लोक आहेत काहीतरी. तो म्हणला काय तुम्ही इकडे कसं काय आलात, तुम्हाला काय हवं आहे, कशाच्या शोधात आहात? तर प्रधानजी म्हणाले की आम्हाला ना एक 36 गुणी वर पाहिजे राजकन्येसाठी. तिची अट आहे की 36 गुणीच असला पाहिजे. तो म्हणला की अरे मी तुम्हाला एक सहकार्य करू शकतो, 36 गुणी तर नाही पण 34 गुणी आमच्याकडे एक नवरदेव तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तर म्हणलं अरे वा किती चांगलं आहे, आपण घेऊ म्हणे ॲडजस्ट करून, राजांना सांगू म्हणे आपण की असं असं आहे बाबा, आम्ही करतो म्हणे बरोबर. पण तरी मला असं वाटतं ते 36 गुणाचं जाऊ दे बाबा, 34 आहेत पण 2 कोणते गुण नाही आहेत त्याच्याकडे, 2 नाही आहेत ते कोणते? तर बघा पतन आपलं का होतं. मी त्या संदर्भात हा किस्सा तुम्हाला सांगते की तो म्हणला की मूळ मुद्दा असा आहे की त्याला काही कळत नाही. बेसिक मुद्दा असा आहे की त्याला काही कळत नाही, मूढमती आहे, कुछ नाही समजता. मग तो दुसरं काय प्रकरण, तो कोणाचं ऐकत नाही. एकतर त्याला काही कळत नाही आणि कोणी काही सांगितलं ते ऐकत पण नाही. हे 2 गुण नाही, बाकीचे 34 गुण आहेत. आपलं तसंच व्हायला लागलं आहे. फुल्यांनी सांगितलेलं आपल्याला आवडत नाही, ज्योतिबांनी सावित्रीबाई सांगते आपण ऐकत नाही, बाबासाहेब सांगतात आपण ऐकत नाही. जे या महापुरुषांनी त्यांचं रक्त आटवलं, ते प्राणावर उदार झाले, त्यांनी तुमच्या माझ्या प्रगतीचं स्वप्न पाहिलं, त्यांनी विकासाचं स्वप्न पाहिलं की या माझ्या लेकीबाळींना या धर्मशास्त्रातल्या या सगळ्या लबाड्या कळाल्या तर ह्या सगळ्या धर्मग्रंथाच्या रेवड्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असं फुल्यांनी स्वप्न पाहिलं. तुमच्या माझ्याविषयी असा भ्रम करून घेतला. पण दगडूशेठ हलवाईच्या कडे तोंड करून ह्या भगिनी बसतात आणि फुल्यांच्या भिडेवाड्याकडे पाठ करून आपण बसलोय. आपलं पतन होणार नाही तर काय होणार आहे? आणि याला दुसरे कोणी जबाबदार नाही. या धर्मशास्त्रांनी जी गुलामी निर्माण केली होती ती नष्ट करण्यासाठी सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाईंनी उभारला आणि आपण त्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रामाणिकपणे यांच्यासोबत उभे नाही आहे. आज जी सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या भगिनींना, आपण सगळे जातीपातीमध्ये अडकलेलो आहोत. ताईंनी बोलताना सांगितलं की खैरलांजीमध्ये अन्याय अत्याचार झाला तर त्या विशिष्ट जाती जमातीच्याच लोकांची मोर्चे निघतील, आंदोलनं होतील. कोणी एक बाई कुठली पण ही आपली लेकबाळ आहे म्हणून सगळेजण रस्त्यावर येत नाहीत. आपली जात पाहणार, आपला वर्ग पाहणार, आपला धर्म पाहणार. आपण जातीपातीमध्ये धर्मामध्ये सगळे अडकलेलो आहोत. 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. आस्था बोलत होती मनूच्या संदर्भात पुन्हा यासाठी बोलावं लागतं की 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं, पण तिचा व्हायरस मात्र आज प्रबळ झालेला आहे आणि तो तुमच्या माझ्या डोक्यात आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये तो जतन करतोय. आज या सत्यशोधक परिषदेच्या अधिवेशनामध्ये मी आपणाला सगळ्यांना विनंती करीन की फुले शाहू बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्या महात्मा फुले म्हणाले, मांग म्हार निंदा ठाई नाही व्यथा जाळी आर्य ग्रंथ अग्नीमध्ये. आणि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. आपल्या अंतःकरणातल्या मनुस्मृतीचं दहन कधी करणार आहात? या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करेन, आपल्याला जर पुढे जायचं असेल हे अधिवेशन आपण घेता अभिनंदन करायला पाहिजे. केडर कॅम्प्स जे प्रतिगामी आहेत त्यांचे केडर कॅम्प सुरू आहे, आपले केडर कॅम्प संपलेले आहेत. आपण काही वैचारिक मशागत करत नाही आहे आणि विचार नसले तर आपला अंत अटळ आहे. बाबासाहेब म्हणाले विचार मरते आहेत. हे अधिवेशन त्यासाठीच आहे की विचार आपले जिवंत ठेवले पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण त्या पद्धतीनं जाऊया, विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया, सगळ्या भगिनींना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या माध्यमातून तो निश्चितपणानं होईल. आपण मला बोलवलं आहे, मेसेज आलेला आहे, वेळ संपली आहे. हजारो साल तक हमें बोलने ही नहीं दिया. आता कुठं बोलायला लागलं तर वेळ संपली म्हणतात. तो बात कब करेंगे?
नाही ठीक आहे असो. एकूण सगळ्या कार्यक्रमाचं सेटअप मला सांगायचं म्हणजे माझी दाढ सुजली आहे आणि थोडी बोलायचा प्रॉब्लेम आहे. लेकिन मला असं वाटतं की नाही हे सांगितलं पाहिजे ना. तुम्ही आपण कुठे भेटावं, काय बोलावं, आपलं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं लढलं पाहिजे, या संदर्भात आपल्या चर्चा होत नाहीत, बोलत नाहीत. आपल्याला वाटतं आपण बोलतोय पण ते सुरू नाही आहे. त्यासाठी मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन या ठिकाणी व्हायला लागलं आहे. आणि मी इथे आली आहे आणि मी सातत्यानं सांगते कि हर गांव, हर डगर, हर नगर, हर शहर से, हर गांव, हर डगर, हर नगर, हर शहर से हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. और सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. अरे कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए, कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. आणि मी असं म्हणते की हे जे अधिवेशन 43वे अधिवेशन होतं आहे, व्यवस्था परिवर्तनाचा विचार, भूमिका आणि दिशा घेऊनच आपण सगळेजण इथे आलो आहेत. आपण व्यवस्था परिवर्तनासाठी सगळेजण आता घरात बसून चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल, लढावं लागेल, मरावं लागेल. तर हे संविधान जिवंत ठेवता येईल, तर लोकशाही जिवंत ठेवता येईल. आणि ते जिवंत राहिलं तर आपण जिवंत राहू असा आशावाद बाळगता येतो. आपण मला बोलावलं, मी आपली मनपूर्वक ऋण व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सदिच्छा देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद अहिरेताई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी जो मुद्दा मांडला तो मला जास्त आवडला, कारण मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच मला गेल्या वर्षी हा अनुभव आला होता. त्यामुळे मला स्वतःला त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की जर त्या काळात सावित्रीबाईला शेणगोळे फेकले तरी पण ती रडली नाही, तू कशाला रडू लागली म्हणे, मग तू पण बोल ना म्हणे, काय बोलायचं ते तिथे जाऊन. मग मी माझं म्हणजे सावित्रीबाईंचं रूप त्या ठिकाणी दाखवलं. तर असे अनुभव जर आताही येत असतील तर खरंच आपल्याला त्यांच्या विचारांची गरज आहे. आणि केवळ आपल्याला भाषण पाठ करून खरंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले समजणार नाहीत, तर त्यासाठी आपल्याला नक्कीच वाचन करावं लागेल. सत्यशोधक समाजाचा नारा हा केवळ घोषणा नसून तो कृतीचा आराखडा आहे. आपल्याला महात्मा फुल्यांनी सांगितलेलंच आहे की शिक्षण दिलं नाही तर शिक्षण घ्या, अधिकार दिले नाही तर अधिकार मिळवा, आणि अन्याय केला तर प्रश्न विचारला की का अन्याय केला. आणि तेच मी केलं होतं त्यावेळी. आजच्या या संवादातून एक सत्य आपल्याला नक्कीच स्पष्ट होत आहे की महिलांचे पतन हे नैसर्गिक नाही, ते व्यवस्थात्मक आहे. आणि म्हणूनच प्रगती ही केवळ कायद्याने नव्हे तर विचार क्रांतीनेच शक्य आहे. तसेच महिलांची प्रगती किंवा पतन ही केवळ कोणत्याही एका घटकाची जबाबदारी नसून त्यासाठी समाज, कुटुंब, शासन आणि स्वतः स्त्रीने सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे. तर आपल्या या द्वितीय सत्राचे आभार व्यक्त करण्यासाठी मी दीपिकाताई खोबरे यांना बोलावत आहे. मला माहिती आहे आता आपण सर्व शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे आणि सर्व भुकेने आतुर झालेले आहात. मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा. इफ समवन कोऑपरेट्स इन एनी वे, शो देम ग्रॅटिट्यूड. जर कुणीही कोणत्याही प्रकारे सहकार्य करत असेल तर त्यांचे आभार माना. नमस्कार. आजच्या या सत्यशोधक समाजाचे 43वे राज्य अधिवेशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मी दीपिका खोबरे तुमच्यासमोर आभार मानण्यास उभी आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या रिंपल जाधवताई, ज्यांनी आपल्याला प्राचीन इतिहास आणि संत परंपरा याबद्दल माहिती दिली, त्यांचे धन्यवाद. मॅडम, तुमचे शब्द सदैव लक्षात राहील आणि आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला भारतीय महिलांच्या प्रगती व पतनासाठी कोण जबाबदार याबद्दल मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य प्रतिभा आहिरे मॅडम यांना या उपक्रमाचे मोलाचे सहकार्य दिले आणि आपणच उद्याचे उजेडाचे वारसदार आहे हे सांगून मोटिवेट केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यानंतर सय्यदा कादरी मॅडम यांचेही मी आभार मानते, ज्यांनी स्त्री शक्तीचे महत्त्व आम्हाला सांगितले आणि स्त्री भ्रूण हत्याबद्दल आम्हाला जागृत केले. त्यानंतर
आस्थाताई खैरनार. Dear Asta, your words really inspired us and enhanced our knowledge today. So, thank you for that, dear. त्यानंतर अप्रतिम सूत्रसंचालन केल्याबद्दल मनीषाताई पुंड मॅडम यांचेही मी खूप खूप धन्यवाद मानते. कोणताही कार्यक्रम समाजाच्या सहभागाशिवाय पूर्ण होत नाही. आज येथे मोठ्या संख्येत उपस्थित राहिलेले सर्व नागरिकांचे आणि स्वयंसेवकांचे मी आभार मानते. तुमच्या उत्साहामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. तसेच ज्यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक किंवा प्रत्यक्ष मदत केली त्या सर्व देणगीदारी आणि हितचिंतकांचेही मी आभार मानते. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे विशेष आभार. लास्ट बट नॉट द लीस्ट, आज मला ही संधी दिल्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहे त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. शुभरात्र.